तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। दरम्यान हा क्षण देशासाठी ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तसंच देशातील नागरिकांचं स्वप्न साकार झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। श्रीरामचंद्र चरणो शिरसा। माझ्याच भावना नाही, अख्ख्या हिंदुस्थानातल्या तमाम करोडो राम भक्तांच्या भावना आहेत। बाळासाहेबांच्या स्वप्न होतं आणि करोडो राम भक्तांचं देखील स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। भव्य दिव्य असं राम मंदिर उभं झालं, त्याचं लोकार्पण होत आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते। खरं म्हणजे 14 वर्षाचा वनवास रामाचा संपला, 500 वर्षाचा हा इतिहास आहे आणि आज प्रभू रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झालेले आहे। अतिशय लोभस रामलल्लाचं आजचं हे विलोभनीय दृश्य, हे अलौकिक दृश्य सगळ्यांनी मनामध्ये साठवून ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारचा आजचा सोहळा आहे।